कडवा वाल जो आहे तो बऱ्याच जणांना आवडतो, तर आज आपण त्याची रेसिपी बघणार आहोत। आता कडवा जो आहे तो आपण निवडायला लागतो, तो सोलायला लागतो। तर कडवा जो आहे तो आपण काय करायचा की एक साधारण ज्या दिवशी करायचा आहे आपल्याला त्याच्या आदल्या दिवशी सकाळीच तो भिजत घालायचा। 9-10 वाजता असा भिजत आपण घातला की साधारण संध्याकाळी 6-7च्या दरम्यान त्यातलं संपूर्ण पाणी काढून टाकायचं आणि निथळत ठेवायचा आणि कोरडा झाला की एखाद्या पातळ कॉटनच्या फडक्यामध्ये बांधून ठेवून द्यायचा। मटकी वाल असं छान बांधून ठेवल्यानंतर त्यातलं पूर्ण पाणी निघून जातं आणि त्याला आवश्यक ती ऊब मिळते आणि मोड छान येतात। तर रात्रभर आता ही जी गुंडाळलेली पोटली आहे ही अशीच ठेवून दिली की त्याला छान मोड येतात आणि मोड आल्यानंतर सकाळी मात्र त्याला पाण्यामध्ये घालायचं। शक्यतो कोमट पाण्यात घातलं तर बरं पडतं, सालं काढायला फार सोपी होतात, सहज सालं निघतात। तो कोमट पाणी करायचं आणि गॅसवरून उतरवायचं आणि त्याच्यानंतर हे कडवे एक तासभर तरी तसेच ठेवून द्यायचे पाण्यामध्ये आणि मग ते निवडायला घ्यायचे। संपूर्ण सालं काढून झाली की आपले असे कडवे दिसतात। आता ह्याच्यासाठी हे साधारण एक वाटीभर तरी आहेत कडवे आणि एक वाटीपेक्षा थोडा कमी कांदा घेतलाय, पाऊण वाटी कांदा असेल आणि साधारण पाऊण वाटी ओलं खोबरं आहे आणि अगदी 3 त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत। लसूण जो आहे तो जेव्हा आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तर त्याचं प्रमाण जे आहे त्याचा अतिरेक होता कामा नये, याची काळजी घ्यायची। आपल्याला अगदी लसूणचा झणका नको आहे, अगदी लाईट फ्लेवर हवे म्हणून मी फक्त 3च पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये वाटताना आपल्याला एक चिमूटभर जिरं टाकायची। ओलं खोबरं, लसूण आणि एक चिमूट जिरं असं ते छान वाटून आपण घ्यायचं आहे मिक्सरला। आता इथे या बाजूला जे आहे कैरी आणि फोडणीसाठी कढीपत्ता आहे, मिरची आहे आणि गूळ आहे। आता आंबट ह्याच्यामध्ये आपण कोकम देखील घालू शकतो, पण आता कैरी बाजारामध्ये आलेली आहे तर मग कैरी घालायला काहीच हरकत नाही आणि कैरीची जी चव आहे ती फार सुंदर येते। आता आपण जे हे करतोय त्याला बिरडं म्हणतात, तर बिरड्याला कैरीची चव सुंदर येते आणि वरून कोथिंबीर आणि अर्धापेक्षाही कमी आपण तेल घेतलेलं आहे। आता आपण फोडणी टाकून घेऊया। तेल आपण टाकून घेतलेलं आहे आणि तेल छान तापलेलं आहे। आता आपण काय करूया, जिरं टाकून घेऊया। साधारण अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा हिंग, कढीपत्ता आणि मिरची, पाव चमचा हळद आणि कांद्यावर मीठ टाकून घेऊया। झाकण ठेवूया आणि जरा एक वाफ घेऊया। एक साधारण 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। आपण झाकण बघूया काढून। कांदा लाल बुंद नाही करून घ्यायचा आहे, पण मऊ व्हायला पाहिजे, त्यामुळे तो मऊ आता छान झालेला आहे। थोडी गुलाबी पण शेड त्याला दिसते आहे। आता आपण काय करायचं आहे, आपले जे मसाले आहेत त्याच्यामध्ये मी घेतलेले आहेत मिक्स मसाला 1.5 चमचा आणि अगदी पाऊण चमचा लाल तिखट घेतलेला आहे, हा आपण टाकून घेऊया याच्यामध्ये। गॅस मी मीडियम ठेवलाय, मोठा नाहीये अगदी बारीक पण नाहीये। मसाला 1 मिनिट ढवळून घेतलेला आहे। आता आपण काय करूया, कडवे जे आहे आपले सोलून झाल्यानंतर बघायचं, जर आपल्याला असं दिसलं की ह्याच्यामध्ये काही बारीकशी किडलेलं आहे किंवा काय तर ते लगेच काढून टाकायचं। आपल्याला निवडतानाच ही गोष्ट करून घ्यायची आहे आणि नजर चुकीने एखादा राहिला असेल तर काढून टाका। आता हा आपण टाकून घेऊया। याला देखील 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे।
याला पण आपण मीडियम फ्लेमवरती एकदा वाफ घ्यायची आहे। एक साधारण 2 ते 3 मिनिटं ठेवून घेऊया। साधारण 2 ते 3 मिनिटं झालेले आहे। आपण बघूया वाफ आली आहे का। आणि थोडं मोठा गॅस करून 1-2 मिनिटं परतून घेतले ते। आता आपल्याला काय करायचं आहे, मी पाणी जे आहे ते आधीच कोमट करून घेतले आणि मिक्सरचं वाटणाचं भांडं देखील विसळून घेतलेलं आहे। तर हे पाणी आपण टाकूया। आता आपल्याला हे साधारण किती आपल्याला ही ग्रेव्ही हवी ना त्याच्यावरून हे पाणी टाकायचं। आता मी हे 1 पेलाभर तरी टाकलेलं आहे, मला गरज आहे तेवढ्या पाण्याची, त्यामुळे मी हे टाकलेलं आहे। आता ह्या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची। पहा आता छान उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर आपल्याला हे जे वाटण आहे वाटून घेतलेलं जिरं, लसूण आणि खोबरं हे टाकून घेऊया आपण आणि हे ढवळून घेऊया। आता काय करायचं, आपल्याला हे जे गूळ आहे आणि आपली कैरी आहे ही देखील आपण ह्याच्यातच टाकून घेऊया, कारण कैरी जी आहे ना कुकरला लावली तर ती छान शिजेल, म्हणून आपण ही कैरी देखील त्यात टाकून घेऊया। आणि अगदी मी जरासच पाणी टाकलेलं आहे। आता आपण काय करूया, झाकण लावून घेऊया आणि एकच शिट्टी आपल्याला करून घ्यायची आहे, कारण मग गोळा व्हायला नको। वाल बिरड एका शिट्टीमध्ये छान होतं, तर कुकरचं झाकण लावून घेऊया आणि आपण 1 शिट्टी करून घेऊया। पहा तर मंडळींनो, मी झाकण काढलेलं आहे आणि आपलं बिरडं जे आहे ते तयार झालेलं आहे। आपण आता हलवून बघूया याला। आपला हा जो दाणा आहे हा छान शिजलेला असणार आहे। पहा कसं आहे, त्याचं अगदी पीठही होता कामा नये एवढा शिजलेला, आणि तरी सुद्धा हा दाणा आहे, तर हे जास्त महत्वाचं आहे की दाणा दिसायला पाहिजे। आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया याच्यावर। अशा पद्धतीने आपलं बिरडं जे आहे ते तयार झालेलं आहे। कडधान्यामध्ये ज्या वेळेला घडत असते त्यावेळेला एक जीवाची किंवा नवनिर्मितीची क्षमता आपण ती वाढवत असतो त्या धान्यामध्ये, मग तो कुठलाही असू दे, चणा असू दे, वाल असू दे, पावटा असू दे, मटकी असू दे। तर नवनिर्मितीची क्षमता म्हणजे जर हा मोड वाढला तर हे आपण जर जमिनीत लावलं तर ह्याचं झाड येऊन पुन्हा त्याला हजारो प्रकारचं हे कडधान्य किंवा हे शेंगा येऊ शकतात। याचा अर्थ काय होतो की त्या मोडामध्ये किंवा त्या दाण्यामध्ये किती शक्ती प्रस्थापित किंवा निर्माण होते। मग जेव्हा मोड आल्यानंतर या धान्यामध्ये एवढी शक्ती निर्माण होते, मग ते पचायला किती जड होऊ शकतो याचा अंदाज घ्या। म्हणून नेहमी कडधान्य खाताना शक्यतो अगदी म्हणजे मोजक्या स्वरूपात घ्यावं। अगदी अर्धी वाटी म्हणत नाही मी, 1-1.5 वाटी फार तर घ्यावी, त्यापेक्षा अधिक घेणं। आणि कसं असतं, प्रत्येकाची पचनक्रिया ही वेगवेगळी असते, काहींना जड पचतं, काहींना तेवढं पचत नाही। तर आपल्या शरीराला काय मानवते याचा विचार करूनच आपण ही कडधान्य घेतली पाहिजे। कडवा कसा करायचा हे आपण सगळ्यांनीच पाहिलं आहे आणि तो पचायला देखील कसा आहे हेही आपण पाहिले आहे। तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।